नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 10वी विषय मराठी आणि घटक 6वा वस्तू या व्हिडिओच्या माध्यमातून वस्तू या कवितेचा आपण अभ्यास करूया। चला तर मग विद्यार्थी मित्रो, सर्वात प्रथम आपण प्रस्तावना जाणून घेऊ। प्रस्तावनेमध्ये आपण या कवितेचे कवी आहेत द भा धामणसकर यांचा आपण परिचय करून घेऊ। द भा धामणसकर हे प्रसिद्ध कवी आहेत। भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामणसकर यांच्या कविता हे वाचकांच्या मनाला स्पर्श करतात। सामाजिक तणावामुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करत असताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत। म्हणजे अतिशय मनाला मोहून टाकणारे किंवा संवेदनशील मनाने कविता लेखन करणारे किंवा साहित्य निर्मिती करणारे अशा प्रकारचे एक कवी आहेत। आणि संवेदनशील मनाची व्याकुळता ही त्यांच्या कवितेमधून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली। त्यानंतर प्राक्तनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत। अशा प्रकारे चिंतनशील आणि संवेदनशील मनाचे लेखक म्हणून द भा धामणसकर यांचा आपला परिचय किंवा यांची ओळख साहित्य क्षेत्रामध्ये आहे। तर या कवितेमध्ये धामणसकरांनी निर्जीव वस्तूंचं मानवी भावनांशी जोडलं गेलेलं नातं, हे निर्जीव वस्तूंना मानवी भावनांशी जोडण्याचं काम किंवा प्रयत्न या कवितेमधून त्यांनी केलेला आहे। मुक्त छंदामध्ये ही कविता त्यांनी लिहिलेली आहे। आणि कोणतीही निर्जीव वस्तू असेल त्या वस्तूशी मानवी भावना कशाप्रकारे जोडली गेलेली असते आणि ती वस्तू कशी अनमोल ठरते, वस्तू माणसाला दीर्घकाळ कशाप्रकारे साथ देतात, व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नातं तयार कशा प्रकारे होतं। त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात हे आपल्याला माहिती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच्या अनेक वस्तू त्या ठिकाणी संग्रहालयामध्ये जपून ठेवल्या आहेत। आपण त्या पाहतो, स्मृती म्हणून त्या व्यक्तींची, थोर व्यक्तींची व त्यांच्या आठवणी म्हणून आपण त्या जपून ठेवतो। आणि वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात, वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना या कवितेतून व्यक्त केली आहे। म्हणजे कोणत्याही वस्तूंना भावना असतात। वस्तू आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या सवंगड्यासारखं किंवा साथीदारासारख्या साथ देत असतात, आपल्या ते नेहमी उपयोगी पडत असतात, त्यामुळे त्यांना देखील भावना असतात। अशा प्रकारे त्यांच्याशी जर आपण वागलो किंवा त्यांच्याशी वागावं अशा प्रकारचा एक संदेश, अशा प्रकारची एक भावना या कवितेमधून कवी द भा धामणसकर यांनी संवेदनशील मनाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे। तर चला आपण या कवितेचा आशय समजून घेऊ। या ठिकाणी बघा कवी काय म्हणतात, या चित्रामध्ये आपण जर पाहिलं तर अशा प्रकारच्या अनेक जुन्या वस्तू ह्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि त्या वस्तूंना जेव्हा भावना असतात किंवा वस्तूंच्या मनातील विचार त्यांना काय वाटत असेल हे या कवितेतून मांडण्याचा त्याने प्रयत्न केला आहे। काय म्हणतात बघा कवी, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना। बघा किती सुंदर भावना, सुंदर विचार या पहिल्याच पंक्तीमध्ये मांडलेला आहे। म्हणजे वस्तूंना जीव नसेलही कदाचित, म्हणजे वस्तू हे निर्जीव आहेत, परंतु ते सजीव असतील तर त्यांना काय वाटू शकतं। म्हणजे किती संवेदनशील मनाने या ठिकाणी काव्यलेखन केलेलं आहे कवीने। वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना। वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. बघा, म्हणजे निर्जीव वस्तूला किंवा निर्जीव वस्तूशी आपण कसं वागलं पाहिजे हे सांगताना किती सुंदर भाषाशैली वापरली बघा. वस्तूंना मन नसेल कदाचित, परंतु ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. ह्या वस्तूंच्या माध्यमातून, वस्तूंच्या स्वरूपातून, प्रतीकातून कवी आपल्याला विषय पोचवण्याचा प्रयत्न, हा आशय झाला त्याचा. परंतु त्याच्या मागे जर आपण त्याचा जर भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात असेल की जशा या वस्तू ह्या आपल्याशी काही बोलत नाहीत, म्हणजे मन नाही असं म्हणे, म्हणजे ते बोलत नाही आपल्याला, परंतु मन असल्यासारखं वागलो तर त्या प्रचंड सुखावतात. म्हणजे या कवितेतून आपण अशा प्रकारे बोध घेतला पाहिजे की आपल्या आजूबाजूला अशी माणसं असतात जी कदाचित आज आपल्यासाठी उपयोगाची नसतील. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती, वयोवृद्ध माणसं जी आपल्याला लहानाचे मोठं करतात, आजी आजोबांसारखी म्हातारी माणसं, आणि आता ती आपल्या काही उपयोगाची नसतील, वस्तूंसारखी निरुपयोगी आपल्याला वाटत असतील, परंतु त्यांच्याही भावना असतात, त्यांचंही मन असतं. आणि जर आपण त्यांच्याशी जर प्रेमाने वागलो तर त्यांना प्रचंड आनंद होतो, सुख मिळतं. म्हणजे आपण आपल्या वयोवृद्ध माणसांशी आपलेपणाने वागावं, हा त्याच्यामागचा विशाल अर्थ आपल्याला या ठिकाणी घेता येईल. म्हणजे वस्तूंच्या माध्यमातून निर्जीव वस्तूंना आपण मन असल्यासारखं जर वागवत असू तर आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना, वयोवृद्ध व्यक्तींना आपण नक्कीच आदर देत असू, मग त्यांच्याही भावनांचा आपण विचार करत असू आणि तो केला पाहिजे, त्यांना प्रचंड सुख होतं. म्हणजे निर्जीवातून सजीवाकडे भावना आणण्याचं काम संवेदनशील मनाचे अशा प्रकारे कवी धामणसकर यांच्या कवितेतून पाहायला मिळतं. म्हणून म्हटलं आहे, वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. बघा पुढे, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. आता वस्तू निखालस सेवकच असतात म्हणजे अगदी खरोखरचे सेवक. निखालस म्हणजे अगदी खरोखर, अगदी खरे, आपली सेवाच करतात. आपल्या प्रत्येक वेळी आपल्या ते उपयोगी येत असतात. जेव्हा ते उपयोगाचे असतात आपल्याला, तेव्हा त्या वस्तूंचा आपण क्षणोक्षणी उपयोग करत असतो. आणि म्हणून कवी म्हणतात इथे, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. बघा सुंदर, म्हणजे जरी ते आपली सेवा करत असेल, आपली सायकल असेल, आपलं दप्तर असेल, वस्तूच आहे एक प्रकारची ती. वापर झाला की दप्तर आपण फेकून देतो. बरीच मुलं असतात ती काय करतात, काम झालं दप्तर दिलं फेकून, वही दिलं फेकून, नाही, आणि नंतर जेव्हा गरज असते तेव्हा आपण शोधत बसतो. तर नाही, जी वस्तू आहे ती जरी आपली सेवकच असली तरी आपण त्याला बरोबरीचा मान द्यावा, सर्वांशी समानतेने वागावं. म्हणजे वस्तूंच्या माध्यमातून आपल्याला संवेदनशील मनाच्या भावनेतून आपण मानवाशी कसं वागावं हाही संदेश या ठिकाणी कवी देत आहेत. आपण सर्वांना बरोबरीचा मान द्यायला पाहिजे. वस्तू निखालस सेवक असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. क्या बात आहे, वस्तूंना वेगळी खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. किती सुंदर आहे बघा. म्हणजेच काय की वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. ह्या खोलीत ही वस्तू ठेवली पाहिजे, त्या खोलीत ती वस्तू ठेवली पाहिजे, काय त्यांना गरज नसते. परंतु फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची त्यांना हमी द्या. म्हणजे त्यांची जी काय तुम्ही जागा ठरवाल त्या जागेवरून त्याला हलवू नका, पदच्युत करू नका, निष्कासित करू नका. म्हणजेच काय की त्यांना एक जागा द्या, तुम्ही मान सन्मानाने त्या वस्तूला त्या जागा द्या, योग्य ठिकाणी ती ठेवा, कुठेही टाकून देऊ नका. मग आपण एखादी वस्तू तिची जर जागा सारखी बदलत असू, कुठे पण ठेवत असू, काम झालं की टाकून दिली, आणि नंतर जेव्हा पुन्हा त्या वस्तूचा उपयोग आपल्याला होत असतो किंवा हवा असतो, त्याची गरज असते, तेव्हा ती वस्तू सापडत नाही. म्हणून वस्तूला त्याच्याच जागी द्यावा. वस्तूंना हवं असतं म्हणजे कोणतीही वस्तू टापटीपपणे त्याच ठिकाणी आपण ठेवली पाहिजे. हे झालं वस्तूंच्या बाबतीत.
परंतु त्याच्या पलीकडे आपण जर विचार केला तर आपल्या घरातील किंवा आपले मित्र सवंगडी माणसं त्यांना त्यांच्या जागी तो मान आपण दिला पाहिजे. प्रत्येकाला प्रत्येकाची जागा त्या जागी त्यांना ठेवलं पाहिजे. त्या जागेवरून त्यांना निष्कासित करू नका. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. क्या बात आहे. आपल्या हातांना लक्षात ठेवायला सांगा. म्हणजे आपण एखादी वस्तू जेव्हा हाताळतो, हातांना लक्षात ठेवायला सांगा. म्हणजे आपण जेव्हा एखादी वस्तू हाताळतो तेव्हा ती वस्तू घाण होणार नाही, खराब होणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे हातांना सांगून ठेवा असं त्याला म्हणायचं आहे. वस्तूंना आवड असते स्वच्छ राहण्याची. म्हणजे एखादी वस्तू आपण वापरताना ती कशी पण खराब करायची नाही. ती खराब नाही. आपलं पुस्तक बघा, पुस्तक अभ्यास करत असतो, ते पुस्तक खराब होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. आपलं दप्तर असेल ती खराब होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपली कोणती वस्तू असेल ती खराब होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि ते कुणाला सांगा? हातांना सांगा. कारण एखादी वस्तू खराब आपल्या हातांपासून होत असते. वस्तूने असते आवड स्वच्छ राहण्याची, हे त्या हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे. त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. क्या बात आहे. आपण या वस्तू जपल्या पाहिजेत. वस्तूंना जपलं पाहिजे, लाडावून ठेवलं पाहिजे. कारण काय की आपल्यानंतरसुद्धा त्या वस्तू असणार आहेत, म्हणून ते जपून ठेवा. आपली आठवण असणार आहेत. आपल्या घरात आजोबांचा एखादा फोटो ठेवतो, या आजोबांचा आमचा चष्मा, आमच्या आजोबांची बॅग, आजोबांची ही खुर्ची, या खुर्चीवर आजोबा बसायचे. त्या आठवणी आपण ठेवा म्हणून जपून ठेवतो. स्मृती जपून ठेवतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी वापरलेल्या तलवारी, त्यांनी वापरलेला ढाल, हे जे आपण पाहतो तो आपल्याला किती अभिमान वाटतो. म्हणून गांधीजींनी वापरला चष्मा, हे जे आपण पाहतो ते आपल्याला त्यांची आठवण जागी होते. आणि म्हणून ह्या वस्तू आपण जे वापरतो त्या इतक्या काळजीपूर्वक वापरा, त्या वस्तूंना जपा. कारण काय की आपल्यानंतर देखील आपल्या आठवणी त्या जपून ठेवणार आहेत नंतरच्या काळातही. बघा, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञतापूर्वक निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. बघा, आयुष्य संपले म्हणजेच काय की वस्तूचा उपयोग संपला. एखादी वस्तू वापरातून गेली किंवा वस्तू खराब झाली किंवा त्याचं आयुष्य संपलं की त्याचा उपयोग काय नाही म्हणून आपण काय करतो, ते टाकून देतो. बरोबर. आपण त्याला घरात ठेवत नाही, त्याला रद्दी म्हणतो, कचरा म्हणतो, भंगार म्हणतो. बरोबर. तेव्हा भंगार, रद्दी, कचरा असं त्याला संबोधतो आणि त्याला हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा त्यांना किती वाईट वाटत असेल. तेव्हा कृतज्ञतापूर्वक निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत, म्हणजेच कृतज्ञतापूर्वक निरोप द्या त्यांना, सन्मानपूर्वक त्यांना विसर्जित करा. म्हणून आपले बघा, आपल्याकडे आपण हिंदू धर्म संस्कृतीमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला बघतो की देवाच्या समोर आपण जे काही फुलं वाहतो त्याला निर्माल्य म्हणतो. आणि तो कचरा म्हणून कुठेही कचरा कोंडीत टाकत नाही, तर ते नदीमध्ये सन्मानपूर्वक विसर्जित करतो. झाला वापर त्याचं. फुलं होती काल, आता तो कचरा झाला नाही, त्याला निर्माल्य म्हणतो आणि तो कचरा सन्मानपूर्वक नदीमध्ये, गंगेमध्ये विसर्जित करतो. म्हणजेच कृतज्ञतापूर्वक निरोप त्यांना दिला पाहिजे. सन्मानपूर्वक त्यांना निरोप देऊन त्यांचा हक्क आपण शाबूत ठेवला पाहिजे. अथवा त्या स्मृती वस्तू त्या जपून ठेवल्या पाहिजे. एकतर जपून ठेवा सन्मानपूर्वक किंवा त्यांना निरोप द्या सन्मानपूर्वक. अशा प्रकारे कवींनी अतिशय भावनिक स्वरूपात व्यक्ती आणि वस्तू यांच्यामधील अतूट जे नातं असतं त्या नात्याचं वर्णन या ठिकाणी या कवितेतून केलेलं आहे. थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू संग्रहालयात जतन करून ठेवल्या जातात आणि ज्या वस्तू आपण जतन करून ठेवू शकत नाही त्यांना सन्मानपूर्वक आपण विसर्जित केलं पाहिजे, कृतज्ञतेपूर्वक त्यांना निरोप दिला पाहिजे. अशा प्रकारे कवींनी या ठिकाणी वस्तूंचं अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन
किंवा त्यांच्याबद्दल आपल्या भावना या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. ठीक आहे. चला आपण पुढे या ठिकाणी या कवितेचा स्वाध्याय पाहू. या ठिकाणी बघा, आकृती पूर्ण करा आहे. वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये, अशीच आकृती काढा आणि पुढे त्याचं उत्तर लिहायचं आहे तुम्ही. ह्याच आकृतीप्रमाणे आपण लिहायचं आहे. वस्तूंजवळ माणसांसारख्या नसणाऱ्या गोष्टी, इकडे इकडे दोन गोष्टी कोणत्या ते लिहा. त्यानंतर कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप, 2 आरोप लिहायचे आहेत. बरोबर, अशीच आकृती काढायची आहे. कारणे लिहा. कारणे लिहामध्ये वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत. का ते कारण लिहा. ते कारण लिहिताना पहिली ओळ तुम्ही पूर्ण लिहायची आहे आणि पुढे ते जोडायचं आहे. दुसरं, वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण लिहा. ही ओळ लिहायची आहे आणि पुढे कारण लिहायचं आहे. लक्षात ठेवा, ह्याला आपण प्रेझेंटेशन किंवा मांडणी म्हणतो. तिसरा प्रश्न आहे काव्य सौंदर्य. कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा. या ठिकाणी रसग्रहण करा म्हटलं आहे. तुम्हाला विस्तृत स्वरूपात रसग्रहणचा व्हिडिओ पाठवला जाईल, परंतु इथे तुम्ही सध्या काय लिहा, तुम्हाला जसं माहिती आहे 9वीमध्ये थोडं सांगितलेलं आहे मी, त्या पद्धतीने तुम्ही लिहा. रसग्रहण करताना ह्या ओळी ज्या आहेत त्यांचं रसग्रहण करायचं आहे. 3 मुद्दे आहेत: आशय सौंदर्य, भाषा सौंदर्य. त्या पद्धतीने तुम्ही रसग्रहण त्या मुद्द्यांच्या आधारे करायचं आहे. बरोबर. रसग्रहण करताना जे 3 मुद्दे आहेत बघा, पहिला मुद्दा तुम्हाला काय येणार आहे, तो म्हणजे आशय सौंदर्य. आशय सौंदर्यात आपण काय लिहायचं आहे की जसं त्याची प्रस्तावना लिहायची, प्रस्तुत विधान आपण म्हणतो ना, तशा पद्धतीने की प्रस्तुत ओळी ह्या वस्तू या कवितेतील असून या कवितेचे कवी कोण आहेत, धामनसकर आहेत, आणि त्यांनी या कवितेतून काय संदेश दिला आहे तो तुम्ही लिहायचा आहे. म्हणजे प्रस्तावना आपण जशी लिहितो ना एखाद्या प्रश्नाची, तशी ती लिहायची आहे आणि त्याला आशय सौंदर्य म्हणायचं आहे. दुसरा मुद्दा येणार आहे काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यामध्ये त्या प्रस्तुत ओळींचा अर्थ लिहायचा आहे बस. आणि तिसरा मुद्दा येणार आहे भाषिक सौंदर्य. भाषिक सौंदर्यामध्ये त्या कवितेमधून कोणते भाषिक वैशिष्ट्य आहेत, कोणता यमक आला आहे, कोणता अलंकार आला आहे, कोणता वाक्प्रचार आला आहे, कवितेचे भाषिक वैशिष्ट्य, कवितेची भाषिक वैशिष्ट्य तिथे लिहायचं आहे. अशा प्रकारे 3 मुद्द्याच्या आधारे काव्य सौंदर्य तुम्ही लिहायचं आहे, म्हणजे रसग्रहण करायचं आहे. सॉरी. नंतर वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, याबाबत तुमचा दृष्टिकोन सांगा. इथे देखील तुम्ही त्याचा दृष्टिकोन लिहायचा तुमच्या भाषेत. एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली याचे वर्णन करा. इथे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, पहिले प्रस्तावना लिहिताना प्रस्तुत विधान हे टिंबटिंब या कवितेशी संबंधी असून या कवितेचे कवी आहेत, हे कवितेतून त्यांनी काय सांगितले ते लिहा. आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये तुम्ही त्याचं उत्तर लिहा, तुम्हाला जे लिहायचं आहे ते, म्हणजे त्याचं उत्तर तयार होणार आहे. कळलं. अशा प्रकारे तुम्ही लिहा. नंतर 4था आहे बघा, ही तुमचा वर्गमित्र वर्गखोली किंवा शालेय परिसरातील वस्तूचे नुकसान करत आहे, या प्रसंगी तुम्ही काय कराल ते लिहा. हे लिहिताना देखील हे विधान आहे कोणत्या पाठाशी संबंधित किंवा कवितेशी संबंधित आहे ते पहिले लिहा. प्रस्तुत विधान हे वस्तू या कवितेशी संबंधित असून या कवितेचे कवी द.बा. धामनसकर आहेत आणि त्यांनी या कवितेतून वस्तू आणि मानवी भावनांचं सहसंबंध दाखवण्याचा प्रयत्न केला आहे असं लिहा. आणि मग तुम्ही दुसऱ्या परिच्छेदामध्ये लिहा की माझा मित्र आहे, तो शालेय वर्ग किंवा त्या वस्तूंचे नुकसान करत होता, हे मी पाहिल्यानंतर मी त्याला काय म्हणालो. हे तुम्ही तुमच्या भाषेत ह्या पद्धतीने कवितेचा जो आशय आहे त्या आधारावरती तुम्ही तुमचं उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही इथंपर्यंतच स्वाध्याय सोडवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा एक, की तो म्हणजे एक ते संवाद सांगितलेला आहे. बरोबर. तो संवाद कंदील आणि विजेरी, आपण त्याला बॅटरी म्हणतो, त्यांच्यामधला एक संवाद आहे. ज्या वस्तू आहेत त्या वस्तू काय बोलत आहेत ती तुम्ही कल्पना करा आणि हा संवाद तुम्ही पूर्ण लिहायचा आहे. कंदील आणि विजेरी.
म्हणजे ते दोघेही संवाद करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, हा संवाद लिहिताना वस्तू आणि बॅटरी वजेरी ही माणसाबद्दल बोलत आहेत. ही जी हा जो कंदील आहे किंवा ही जी विजेरी आहे किंवा बॅटरी आहे, ही जो व्यक्ती वापरतोय त्या मालकाबद्दल दोन ह्या वस्तू आपल्या भावना व्यक्त करतात. अशा पद्धतीने तुम्ही विचार तो मांडायचा आहे. ठीक आहे. या ठिकाणी ही कविता आणि याचा आपण स्वाध्याय समजून घेतला. तुम्ही हा स्वाध्याय लिहायचा आहे आणि व्हॉट्सॲपला मला पर्सनलला पाठवायचा आहे.